व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जागर माता रमाईचा 7 फेब्रुवारी रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यस न्यूज महाराष्ट्र यांच्या वतीनं जागर रमाई आंबेडकरांचा हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे। यामध्ये रमाईच्या लेकींची मुलाखत घेण्यात येणार असून आज आपल्या सोबत नवी मुंबईची यस न्यूज महाराष्ट्र लाईव्हचे जिल्हा मुख्य प्रभारी रवी पी ढवळे सर यांनी घेतलेली मुलाखत। त्यांच्यासोबत आपण रमाबाईविषयी थोडंसं बातचीत करणार आहोत। मॅडम, सर्वप्रथम तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। थोडक्यात आपला परिचय आमच्या प्रेक्षकांना द्या। नमस्कार, माझं नाव फाल्गुनी मस्के आहे। मी एक लॉ इंटर्न आहे आणि मी आज रमाई जयंती असल्यामुळे आज सर इथे आलेले आहे, तर त्यामुळे 2 शब्द सांगू इच्छिते। ठीक आहे, तर आज एक शुभ दिवस आहे जेणेकरून रमाबाईची जयंती आहे आज। ठीक आहे, आणि रमाबाईची जयंती असल्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेल की रमाबाई अत्यंत प्रेमळ आणि कष्टाळू आणि दयाळू होत्या। ठीक आहे, आणि त्यांचा परिचय करून द्यायचा झाला तर त्या त्यांच्या वडिलांचं नाव भिक्कू होतं, त्यांना 4 भावंड होती आणि दापोली येथे त्या राहत होत्या। नंतर त्यांच्या आईचा देहांत झाला, वडिलांचा पण टीबीमुळे देहांत झाला। त्यानंतर वडिलांचा देहांत झाल्यामुळे रमाबाईंनी खूप लहान वयामध्ये म्हणजे खूप निधन पाहिले होते लहान वयामध्ये। नंतर कालांतराने त्यांचं लग्न भायखळा येथे भाजी मंडई इथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत झाले होते। त्यानंतर त्यांनी खूप म्हणजे हालाकीची परिस्थिती बघितली होती। हालाकीची परिस्थिती म्हणजे त्यांची खूप मुलं जी आहेत त्यांचे निधन त्यांनी बघितलं होतं आणि आंबेडकर तर इथे नसायचेच, त्यामुळे ते म्हणजे परदेशी होते, त्यामुळे शिक्षणासाठी त्यांनी खूप त्यांना मदत केली। शेणाच्या गौऱ्या थापल्या, खूप काबड कष्ट करून त्यांनी म्हणजे कशाचीच काबड कष्टाची लाज न बाळगता त्यांनी आंबेडकरांना सपोर्ट केला होता त्यांनी। आणि आजकालच्या महिला वर्गांना मी हेच सांगेन, आजकालच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना हेच सांगेल की आपण गरिबीची किंवा कसलीच लाज न बाळगता आपले जे पती आहेत किंवा जे कोणी घरातले कर्ता पुरुष असतील त्यांना म्हणजे साथ दिली पाहिजे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ दिली पाहिजे। आणि म्हणजे नुसते पैसे किंवा दागिने हे सगळं रमाईने केलं नव्हतं, तर मी पण हेच सांगेन की आजकालच्या स्त्रियांनी पण रमाईचा आदर्श घेतला पाहिजे। जसं की आता तुम्ही सांगितलं की तुम्ही लॉ करत आहात, तर ज्या काय आपल्या एरियातल्या झोपडपट्टी विभागातल्या मुली आहेत त्यांना तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? माझ्या माध्यमातून हाच संदेश देईल की वुमन एम्पॉवरमेंट आपण जेवढं करण्यात यावं तेवढं आपण केलं पाहिजे। मुलींनी शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे आणि जसे पुरुष शिकतात किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपण पण एज्युकेशन म्हणजे कुठल्याच बाबतीमध्ये मागे नाही राहायला पाहिजे गर्ल्सने, मला असं वाटतं।